नमस्कार, मी माधुरी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये. चला तर आज आपण बघणार आहोत एकदम छान कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र बटाट्याचा किस. या ठिकाणी तुम्ही बघू शकता उपवासासाठी एकदम सुंदर असा बटाट्याचा किस तयार होतो आणि भरपूर जण काही जण याची भाजीसुद्धा करतात. चटणी तोंडी लावायला वरण भातासोबत किंवा डाळ भात जेव्हा बनवतो तेव्हा चटणीसुद्धा बनवू शकता तुम्ही. लसूण वगैरे टाकून याची चटणीसुद्धा खूप सुंदर लागते. त्यामुळे असा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस बनवण्यासाठी एकदम साधी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही आणि एकदम कमी साहित्यामध्ये म्हणजे फक्त बटाटे मध्ये ही रेसिपी पूर्ण तयार होते. या ठिकाणी चला तर मग वेळ न वाया घालवता या ठिकाणी तुम्ही बघताय एकदम सेम त्याच एकदम छान कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी लांबट आकाराचे असे बटाटे घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता बटाट्याची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची. बटाटा जो आहे ना खूप पटकन लाल पडतो, त्यामुळे काय करायचं, पहिल्यांदा पाणी सोबत ठेवायचं. एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे. बटाट्याचं साल काढल्यानंतर त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे. कारण काय होतं, तुम्ही जर बटाटे तसेच ठेवले तर त्याच्यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे बटाटा पटकन लाल होतो आणि तो लाल होऊ नये यासाठी पाण्यामध्ये ठेवायचा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व बटाट्याचे साल जे आहे 1.5 किलो बटाटा मी या ठिकाणी वापरलेला आहे. सर्व बटाट्यांचं साल जे आहे ना व्यवस्थित काढून घेतलं आहे. आता साल काढलेले बटाटे हे मी पाण्यातच ठेवलेले आहे. आता पाण्यातून काढून मी काय केलेलं आहे, जो लांबट वगैरे बटाटे आहे ना असं किसनी बघा पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत असं बटाटा पूर्ण किसून घ्यायचा आहे. अजिबात अर्धवट बटाटा किसायचा नाही, त्याने काय होतं लांबसडक कीस जो आहे बटाट्याचा तो पडत नाही. या ठिकाणी असा पूर्ण लांबसडक कीस जो आहे ना बटाट्याचा एकदम लांब लांब लेयर्स त्याच्या पडल्या पाहिजे. या ठिकाणी तुमच्याकडे अजून जर जाड किसणी असेल तर खूप छान दिसेल. माझ्याकडे थोडीशी बारीक होती त्यामुळे बटाट्याचा कीस थोडासा बारीक आहे, पण काही हरकत नाही. या ठिकाणी सर्व बटाट्यांचा कीस जो आहे ना व्यवस्थित करून घेतला आहे आणि रात्रभर तुम्ही पाण्यामध्ये ठेवू शकता किंवा 5 ते 6 तास तुम्ही पाण्यामध्ये ठेवला तरी चालेल. यामध्ये थोडासा तुकडा जो आहे ना तुरटीचा तो टाकायचा. त्याने काय होतं बटाटा एकदम पांढरा शुभ्र राहतो आणि 5 ते 6 वेळेस छान पाण्याने स्वच्छ धुवून घेत राहायचं. 1 तास झाला पाणी चेंज करायचं, 1 तास झाला पाणी चेंज करायचं. अशी प्रोसेस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पातेले घेतले आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी व्यवस्थित झाकण ठेवून गरम करून घेतलं आणि पाणी छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण जो बटाट्याचा कीस जो आहे त्यामधली तुरटी जी आहे ती साईडला काढून घ्यायची आणि परत एकदा तुरटीचं पाणी टाकून देऊन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घेतलेला हा बटाट्याचा कीस मस्त गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. गरम पाण्यामध्ये टाकताना हाताची काळजी घ्यायची आहे. टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित टाकल्यानंतर मिडियम गॅसवरती साधारणतः झाकण ठेवून 6 ते 7 मिनटं तुम्ही हा कीस गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर 6 ते 7 मिनटात जास्तीत जास्त 8 ते 9 मिनटात हा कीस मस्त छान शिजला जातो. या ठिकाणी तुकडा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. याने काय होईल, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8 ते 9 मिनटं झालेले आहे आणि छान असा कुटका पडायला लागला आहे. सेम या पद्धतीमध्ये बटाट्याचा किस आपल्याला शिजवायचा आहे. खूप जास्तीचा गाळ या ठिकाणी होऊ द्यायचा नाही आहे. या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आहे आणि असं एखाद्या चाळणीमध्ये किंवा स्टीलची चाळण असेल किंवा पुरणाची चाळण असेल, जी काही चाळण असेल त्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते निथळायला ठेवून द्यायचं. एखाद्या उंच पातेल्यावरती ही जी चाळण आहे ना पातेल्यावरती ठेवून घ्यायची आणि 5-1 मिनटं छान बटाट्याचा कीस जो आहे ना त्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईपर्यंत त्यावरती ठेवायचं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि आता या ठिकाणी मी कागद टाकलेला आहे. कागदावरती तुम्ही असं छान पसरवून घ्यायचा आणि वाळायला काय तुम्ही जर म्हणाल ना उन्हात टाकला ना 2 ते 3 तासात एकदम कडकडीत वाळायला जातो आणि जर फॅनखाली टाकला तर 6 ते 7 तासात एकदम छान कुरकुरीत बटाट्याचा किस या ठिकाणी वाळून जातो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं पातळ पातळ करून टाकायचं आहे. अजिबात जास्तीचं जवळ टाकायचं नाही, म्हणजे वाळायला ना लवकर मदत होते. वाळवणी पदार्थाचे भरपूर सारे व्हिडिओज आपण आपल्या अकाउंटला अपलोड केलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्यामुळे काय होईल, तुम्हाला नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन
येत राहतील। या ठिकाणी कागदावरती असं व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आणि मस्त छान असा उन्हामध्ये किंवा मग घरामध्ये फॅनखाली जरी सुकवला तरी चालेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम छान कडकडीत ऊन दिल्यानंतर पांढरा शुभ्र दिसतोय, दिसायला सुद्धा एकदम पांढरा शुभ्र असा दिसला पाहिजे असा एकदम छान दिसतोय। आणि आता पटकन तेलामध्ये तळून पण दाखवते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेलामध्ये टाकल्या असा छान फुलतोय आणि हा जो आपला बटाट्याचा किस आहे तो बनवून तयार झाला आहे। या ठिकाणी तुम्हाला ठेवून दाखवते आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातील असा हा पदार्थ आणि तोंडात टाकतात विरघळणारा एकदम छान कुरकुरीत आणि वर्षभर टिकणारा बटाट्याचा किस।